त्यांचा सन्मान आपण या मंचावरती जरूर करू. मी विनंती करेल दिलीपजी गणपत बैकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण शशिकांत लोगले मॅमराम बेलवली यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करा, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये 70-70चे कॅप देण्यात आलेत. महाराष्ट्र बाससाठी ते आमचे शशिकांतजी लोंगले सरांचा आपण यथोचित मान सन्मान या मंचावरती करतोय. दिलीपजी बैकर साहेबांच्या शुभ हस्ते मायची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, त्याचबरोबर एक सुंदर ट्रॉफी, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण हा सन्मान करतोय. त्याचबरोबर आम्ही मंचावरती अजून एक सन्मान करतोय. खरबे गावातील उद्योजक समाजसेवक आमचे सुनील अप्पा भगत, आपण या आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. दिलीपजी बैकर साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हा भव्य सन्मान या मंचावरती करा. चला दोन्ही खेळाडू निखिल आणि बादल आपण यायचं आहे, आपणासाठी 500-500 रुपयाचा कॅश प्राइज आम्ही देऊन सन्मानित करू. चला निखिल आणि बादल आपण यायचं आहे. दोघांसाठी आमचे बोलाशेट बॉईजचे पॅकर अमोलजी धुळे साहेब जोविलीचे त्यांच्याकडून 500-500चं कॅश प्राइज झालं. त्यामुळे विनंती आहे निखिल आणि बादल आपण या, आपल्या दोन्ही आपल्या मान्यवरांकडून आपणास आम्ही कॅश प्राइज देऊन सन्मानित करू. निखिल आणि बादल. आइए दोस्तों लौट चलते हैं क्रिकेट की तरफ. पहली गेंद मैच की निकाल दिया है थ्रू द कवर्स, शानदार बैकफुट पंच, 4 रन. मुकाबला है ओम कोंडेश्वर भोज और आदर्श 11 वांगनी के बीच में, जहां पर भोज टीम के पारी की शुरुआत हो चुकी है. पहले बल्लेबाजी करती हुई भोज टीम, शंकर के बल्ले से खूबसूरत चौका. शंकर और विशाल ये सलामी बल्लेबाज है. आप देख रहे हैं इस समय जगदीश स्मृति चषक 2025, और इस बार बल्ले का किनारा लगा था, अंदर लगी थी बैट के, बाउंस पर पहुंची है विकेट कीपर के पास. रोहन गेंदबाजी करते हुए, लंबे ऊंचे कद के गेंदबाज है और पहले राउंड के मैच में कमाल कर दिया था रोहन ने. मिडन ओवर किया था और 3 विकेटें भी चटकाई थी. मैन ऑफ द मैच रहे थे. आदर्श 11 वांगनी के लिए साहुरी टीम को उन्होंने परास्त किया था. इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में, लंबा हिट, 6 रन मिलेंगे. पहला मुकाबला जो जीता था ओम कोंडेश्वर भोज टीम ने, उस मैच में शंकर को ज़्यादा स्ट्राइक नहीं मिला था. वो अंत तक खेले थे ज़रूर, लेकिन सिर्फ 3 ही गेंदें खेली थी और 2 रन बनाकर नाबाद रहे थे, क्योंकि उस मैच में योगेश पाटिल ने अर्धशतकीय पारी खेली थी, धुआंधार बैटिंग की थी. लेकिन इस मैच में शंकर अच्छी शुरुआत करते हुए अक्रॉस द लाइन उठाकर खेला हुआ स्ट्रोक डीप मिड विकेट के ऊपर से थोड़ा सा दबाव डाल दिया है गेंदबाज पर शुरुआत में ही. इस बार हवा में गेंद सीधे फील्डर के पास, लेकिन स्क्वायर लेग पर गलती. आसान सा कैच था ये, काफी जगल किया और आखिरकार गेंद जमीन पर गिरती हुई कैच ड्रॉप. जीवन दान मिलता हुआ शंकर को. ये बहुत भारी पड़ सकता है. थोड़ी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद जरूर थी, लेकिन इनफील्ड को क्लियर नहीं कर पाए थे, प्रॉपर एलिवेशन बना नहीं पाए थे अपने स्ट्रोक के पीछे शंकर.
फिर से मिस टाइम कर बैठे हैं, इस बार खुद गेंदबाज गेंद के नीचे, अब की बार कोई गलती नहीं, बढ़िया कैच। शंकर को लौटना होगा पेविलियन में, पहले विकेट का पतन। पहला झटका, हर गेंद पर बड़ा प्रहार करने की कोशिश, थोड़ा दूर रखा था इस दफा बल्लेबाज से, ऑफ स्टंप के बाहर दूर से खेलने की कोशिश की थी, ठीक तरह से पोजीशन में नहीं आ पाए थे, हल्का सा टॉपेज हुआ और खुद गेंदबाज ने कैच लपका है। कॉटन बोल्ट के रूप में आउट हुए हैं शंकर। शंकर ने बनाए 10 रन और टीम का स्कोर भी है 10 रन 1 विकेट के नुकसान पर। आदर्श 11 वांगनी टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई इस मुकाबले में। ओम साई एमटीसी स्पोर्ट्स पर ये सीधा प्रसारण आप देख रहे हो। सभी ऑनलाइन दर्शकों का हार्दिक स्वागत है। बहुत ही खूबसूरत टेलीकास्ट है और उतना ही खूबसूरत टूर्नामेंट भी है। अंडर फ्लड लाइट्स यहाँ पर कासगांव के धर्मवीर मैदान पर यह प्रतियोगिता खेली जा रही है। श्री गणेश क्रिकेट टीम मानकिवली द्वारा आयोजित ये भव्य टूर्नामेंट, और सही मायनों में इस टूर्नामेंट के शिल्पकार है दिलीप बैकर साहब। नए बैट्समैन क्रीज पर आए हैं प्रथमेश। बढ़िया गेंद तेज निकली थी, टप्पा पड़ने के बाद ऑफ स्टंप के बाहर छकाया बैट्समैन को, डॉट बॉल, और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। स्कोर 10 रन 1 विकेट के नुकसान पर ओम कोंडेश्वर भोज। सेकेंड राउंड का मैच है। भोज टीम ने बदलापुर बी टीम को मात दी थी। मिजिया 11 बदलापुर बी टीम को परास्त किया था, और कहीं ना कहीं कुछ दिनों पहले जो So 10 for 1 after first over. Team Om Kondeshwar Bhoj. स्ट्राइक इस समय विशाल के पास। नया ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए ओम। आदर्श 11 वांगनी टीम बहुत ही डिसिप्लिन टीम और अच्छा खेल पेश करने के लिए जानी जाती है। पटकी हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर, खेलने की कोशिश जरूर की थी, हालांकि ये वाइड गेंद है। दिशाहीन गेंद के साथ शुरुआत करते हुए ओम। स्कोर बढ़ता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पर। बड़ा नुकसान हुआ है, शंकर ने शुरुआत अच्छी की थी, 10 रन बनाकर आउट हुए। हालांकि एक जीवन दान भी मिला था, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए। जिस गेंद पर कैच ड्रॉप हुआ था उसकी अगली गेंद पर आउट हुए ओम, कासगांव एंड से, दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार भी थोड़ा शॉट रखा था, अब की बार बीट किया है बैट्समैन को। हालांकि शॉर्ट ऑफ लेंथ गेंदों पर यहां पर हमने देखा है कि बहुत बड़े बड़े शॉट्स लगते हैं। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। खरं तर 3 रात्रीपासून आपण ज्या मान्यवरांची आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी बालिकावीरासाठी बाईक लाभली आहे, ते आमचे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्रजी धुळे साहेब यांचं आगमन झालंय। त्यांचं मनपूर्वक स्वागत। त्यांच्या साथीने बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे अध्यक्ष श्रीधरजी धुळे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि त्याचबरोबर खरबई गावातील उद्योजक आमचे अंकुजी भालेराव यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत। बांधे रखा है इस ओवर में बल्लेबाज विशाल को ओम ने। पहली गेंद दिशाहीन थी, लेकिन उसके बाद लगातार 2 डॉट गेंदे और बिल्कुल एक ही लेंथ पर गेंदबाजी, थोड़ा सा पीछे रख रहे हैं, हल्का सा बैक ऑफ लेंथ। त्याचबरोबर आमचे गोरेगावचे एक चांगले खेळाडू आणि उद्योजक समाजसेवक आमचे कौनेनजी बुबेरे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। मी विनंती करेल राजेंद्र धुळे साहेब आणि आमचे श्रीधरजी धुळे साहेब यांना विनंती करतो की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण अमोलजी धुळे यांच्याकडून जे कॅश प्राइज आले 500 रुपयाचं दोन्ही खेळाडूंना ते आपण देऊन सन्मानित करावं। धन्यवाद। लगातार 3 डॉट गेंदे, दबाव बढ़ता हुआ बल्लेबाज विशाल पर, मानो उनकी कमजोरी को भाप लिया है ओम ने। इस बार दिशाहीन गेंद, फ्लिक कर दिया है गेंद को, निकाल दिया लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। खरवई टीम के ये 2 हंसते हुए नूरानी चेहरे, दोनों भी खिलाड़ी अच्छा प्रदर्शन किया है खरवई टीम ने, लगातार 2 मैच जीते हैं। ये हमारे सम्माननीय मेहमान मंच पर उपस्थित, उनके साथ इस टूर्नामेंट के मुख्य आयोजनकर्ता आदरणीय दिलीप बैकर साहब, जिनके द्वारा ये खूबसूरत टूर्नामेंट आप तक लाया गया है।
स्वर्गीय जगदीश मराडे, इनको भावपूर्ण श्रद्धांजलि दी जा रही है। उनके नाम से ये टूर्नामेंट जगदीश स्मृति चषक 2025। और इस बार ऑन द राइज ड्राइव किया, गेंद हवा में है, लॉन्ग ऑफ पर फील्डर देखते रह गए, शानदार छक्का। एक कमजोर गेंद मिली लेग स्टंप पर, उस पर चौका प्राप्त किया। और ये गेंद हालांकि खराब नहीं थी, लेकिन ये क्लासिक शॉट खेला है, हाई एल्बो और सीधे बल्ले से ऑन द राइज खेला था, लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन्स के लिए। स्कोर बढ़ता हुआ 21 रन, 1 विकेट के नुकसान पर। ओम कोंडेश्वर भोज टीम पहले बैटिंग करती हुई आदर्श 11 वांगनी के विरुद्ध। सेकेंड राउंड का ये मैच। पलटवार बल्लेबाज विशाल करते हुए फिर से ड्राइव करना चाहते थे, इस बार बाहरी किनारा लगा, गेंद हवा में और कैच ड्रॉप। बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी कैच नहीं कर पाए। कैचिंग थोड़ी साधारण स्तर की रही है, इससे पहले भी एक आसान सा कैच ड्रॉप हुआ था। ओव्हर की समाप्ती अंतिम गेंद पर आया सिंगल। स्कोर 22 रन, 1 विकेट के नुकसान पर। 2 सामने जिंकत असताना आपण पाहतोय खरं तर गावदेवी खरवई संघ पुढे सरकलाय आणि आता यातून जो संघ इथे मात्र जिंकतोय त्यांचा उपउपांत्य फेरीचा सामना आपण शेवटच्या दिवशी खेळणार आहोत, याची आपण नोंद घ्यायची आहे। त्यामुळे आता खरवई संघ आपण जर हा सामना पाहण्यासाठी इथे थांबाल तरी ठीक आहे, तरी आपण घरी गेलात तरी देखील ठीक आहे। सुखरूप जा, धन्यवाद। ठीक 11 रन प्रति ओवर के हिसाब से इस समय रन्स बनाती हुई टीम भोज, और इसी रफ्तार से आगे बढ़ेंगे तो 44 रन 4 ओवर्स में, जो कि बहुत अधिक नहीं है, यहाँ पर बल्लेबाज भी जानते हैं। प्रथमेश और विशाल की जोड़ी क्रीज पर। नेवर की पहली गेंद आड़े बैट से खेल दिया है, बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए, ग्राउंडेड शॉट बनाए। हालांकि हवा में खेलने का इरादा था बैट्समैन का। मिड विकेट क्षेत्र में अच्छा क्षेत्ररक्षण, सिर्फ 1 रन लेने का मौका। स्कोर बढ़ता हुआ 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। 12 पर पहुंचे हैं विशाल इस सिंगल के साथ। प्रथमेश का खाता खुलना बाकी है, अभी तक सिर्फ एक ही गेंद खेली है। बल्लेबाजी काफ़ी मजबूत मानी जाती है ओम कोंडेश्वर भोज टीम की। पहले मैच में 5 ओवर्स में 81 रन बनाए थे उन्होंने, और उसमें योगेश ने अर्धशतकीय पारी खेली थी। ऐसे में सवाल यह भी उठता है कि क्या योगेश को थोड़ा ऊपर भेजा जा सकता था, क्योंकि 4-4 ओवर का मैच है। तेजस की गेंद, इस बार उछाल दिया है गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर है वहां पर, लेकिन बन गए दर्शक और दर्शक बने दीवाने। शानदार सिक्सर। छक्का निकलता हुआ प्रथमेश के बल्ले से। 6 रनों से अपने पारी का आगाज किया है प्रथमेश ने। इस बार ऑन द राइज ड्राइव किया, कड़क शॉट, फील्डर मौजूद है, पहले बाउंस पर फील्ड करते हुए लॉन्ग ऑफ की दिशा में। अच्छा क्षेत्ररक्षण, अच्छा क्रिकेट, अच्छी गेंद पर अच्छा शॉट भी था, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन, 1 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर 3 का खेल चल रहा है। फटाफट क्रिकेट होता है, 4-4 ओवर के मैचेस, जहां पर काफी तेज गतिविधियां होती है। बल्लेबाज हर गेंद पर प्रहार करने की कोशिश करते हैं। ऐसे में बॉलर का बचना मुश्किल होता है। इस बार ज्यादा ऊंचाई है, क्या इसमें दूरी है? जी नहीं, कैच का मौका था, लेकिन एक और कैच ड्रॉप। ये तीसरा कैच ड्रॉप हुआ है। गेंद बाउंड्री लाइन से सीधे इनफील्ड में आ गई है फील्डर के हाथों से छिटकने के बाद, और इसी बीच 3 रन लेने का मौका था विशाल के पास। आदर्श 11 वांगनी टीम की जो फील्डिंग है वो काफी साधारण स्तर की रही है। सोचिए, अब 4 ओवर के मैच में यदि 3 या 4 कैचेस आपके फील्डर ड्रॉप करते हैं तो कितना नुकसान हुआ है। जीवन दान मिलता हुआ विशाल को। स्कोर 33, 1 विकेट के नुकसान पर। इस बार फुलर लेंथ की गेंद ड्राइव कर दिया है, लॉन्ग ऑन की जानिब फील्डर मौजूद है वहां पर। अब की बार सफाई से फील्ड किया गया था, सिर्फ 1 रन लेने का अवसर। सिंगल डबल से गेंदबाज को कोई ज्यादा परेशानी तो नहीं होने वाली है। हालांकि इस ओवर में एक बड़ा हिट आ चुका है, 12 रन आ चुके हैं पहली 5 गेंदों पर तेजस के इस ओवर में। स्कोर 34 रन, मात्र 7 गेंदें इस समय पारी में शेष है।
आज रात का ये अंतिम मैच है। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट, लेफ्टी टू लेफ्टी, इस बार फिर से गेंद हवा में है। अब की बार फील्डर के पास कोई मौका नहीं है, गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन। ओम कोंडेश्वर बोध संघ मैदानावरती खेळतोय आणि त्या संघासाठी कॅश प्राइज आहे। हा सामना जर त्यांनी जिंकला तर बोराशेठ बॉईजचे आमचे पॅकर अमोलजी धुळे आणि त्याचबरोबर समीर शेख यांच्याकडून 500 असं 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल। धन्यवाद। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 40 रन 1 विकेट के नुकसान पर। मैं राहुल सर आपको थैंक्स कहना चाहूँगा, आपने मुझे यहाँ पर इनवाइट किया। इस टूर्नामेंट के आयोजन करता माननीय श्री दिलीप बैकर साहब, आपको भी थैंक्स कहता हूँ। और श्री गणेश क्रिकेट टीम को भी थैंक्स कहना चाहूँगा कि आपने यहाँ पर आज मुझे मौका दिया कमेंट्री करने का। अंतिम 6 गेंदें इस पारी की, और कहीं ना कहीं 12-15 रन कम से कम जोड़ने का प्रयास होगा बल्लेबाजों का। 55 तक रन संख्या पहुंचती है तो वहां पर एक अच्छा फाइट बैक देखने को मिल सकता है। विशाल भारती 21 पर बैटिंग करते हुए, यदि लगातार 3 गेंदों पर 3 छक्के जड़ते हैं विशाल, तो उनके लिए अमोल धुळे इनकी ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। अच्छी बैटिंग की है, 9 गेंदों में 21 रन, 4 गेंदों में 8 पर बैटिंग करते हुए प्रथमेश। आखिरी ओवर लेकर पीयूष, पटकी हुई गेंद ऊपर लगी है बल्ले के, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं। काफी देर गेंद हवा में थी, विकेट कीपर इससे पहले कि पहुंचते गेंद की तरफ 1 रन लेने का अवसर। पीयूष यही कोशिश करेंगे कि इस आखिरी ओवर में ज़्यादा रन्स खर्च ना करे, 50 के अंदर स्कोर को सीमित रखने का प्रयास हो सकता है, और ऐसा करने में कामयाब हो जाते हैं तो ज़रूर आदर्श 11 मांगनी टीम के कैप्टन भी खुश रहेंगे। स्ट्राइक विशाल के पास, और इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद हुक कर दिया है, गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। चलने वाला एक और विशाल स्ट्रोक, तीसरा सिक्सर उनके बैट से निकला है। 10 गेंदों में 27 पर पहुंच चुके हैं। भोज टीम का स्कोर 47 रन 47, 1 विकेट के नुकसान पर। और ये बैक टू बैक दूसरा छक्का निकला है विशाल के बल्ले से। पिछले ओवर के अंतिम गेंद पर भी छक्का जड़ा था उन्होंने, इस ओवर में जब स्ट्राइक मिला तो फिर से छक्का जड़ दिया है, और फिर से कोशिश की थी लेकिन इस बार चूक गए खेलने से। अब की बार गेंद ज़्यादा शॉर्ट ऑफ लेंथ नहीं थी, ये गुड लेंथ पर टप्पा था गेंद का, और फिर से हुक करने की कोशिश कर रहे थे, थोड़ा शफल कर चुके थे, बिल्कुल मिडिल स्टंप के ऊपर से निकल गई है गेंद। अच्छी वापसी गेंदबाज पीयूष द्वारा। अब मात्र 3 गेंदें ओम कोंडेश्वर भोज टीम की पारी में शेष। इस बार थोड़ा सा आगे निकले, लॉफ्ट कर दिया है, ऊंचा उठा दिया है गेंद को, फील्डर गेंद के नीचे आते हुए, और ओहो, कैचेस ड्रॉप हो रहे हैं लगातार। ये चौथा कैच ड्रॉप हुआ है। भरसक कोशिश की थी फील्डर ने, बहुत दूर से आए थे, काफी मेहनत की थी, लेकिन कैच नहीं कर पाए। एक और जीवन दान मिलता हुआ विशाल को, किस्मत के धनी नजर आ रहे हैं। 2 रनों से बढ़ता हुआ स्कोर 49। जिस तरह का स्कोर हुआ है अभी तक, अभी भी 2 गेंदें शेष है, मुझे लगता है कि ये मैच काफी रोमांचक हो सकता है। पीयूष दाहिने से ओवर द विकेट, चहलकदमी करते हुए सामने लॉफ्ट कर दिया है, खूबसूरत छक्का। तिशी बल्लेबाजी करते हुए विशाल, जीवन दान उनको काफी मिले हैं, उसका भरपूर फायदा उठाते हुए बिल्कुल गेंद के पिच तक पहुंचकर लॉफ्टेड ऑन ड्राइव किया, और बहुत ही तगड़ा प्रहार था ये 6 रनों के लिए। बालू मुंडे और निखिल चौहान, इनकी ओर से ऑल द बेस्ट है भोज टीम के लिए। ओम कोंडेश्वर भोज 55 रनों तक पहुंच चुकी है। आखिरी गेंद शेष, 15 रन आ चुके हैं पीयूष के इस ओवर से। ये चले पीयूष,
फिर से आगे निकलकर लॉफ्ट कर दिया है, अब की बार गैप ढूंढा है ऑन साइड में, लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से 4 रन। चौके के साथ पारी समाप्त होती हुई ओम कोंडेश्वर भोज टीम की 4 ओवर्स में कुल मिलाकर 59 रन बनाए हैं 1 विकेट के नुकसान पर, और उसमें महत्वपूर्ण योगदान सलामी बल्लेबाज विशाल भारती का 14 गेंदों में 39 रन बनाकर नाबाद रहे हैं, जिसमें उन्होंने 4 छक्के जड़े और 2 चौके। बहुत ही खूबसूरत पारी, जो जीवन दान मिले खासतौर पर उनको बहुत अच्छे से बुनाया है उन्होंने, और एक लंबी पारी खेली अपने टीम के लिए। तो अब इस मैच को जीतने के लिए 60 रन बनाने होंगे टीम आदर्श 11 वांगनी को। ये बैटिंग कार्ड शंकर ने शुरुआत अच्छी दिलाई, 5 गेंदों में 10 रन बनाकर आउट हुए, और उसके बाद विशाल का ही शो देखने को मिला। 14 गेंदों में 39 रनों की नाबाद पारी। प्रथमेश ने भी 5 गेंदों में 9 रनों का उपयुक्त योगदान दिया अपने टीम के लिए। ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर वांगणी संलग्न या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्रीधरजी धुळे साहेब यांच्याकडून आमचे समालोचक मित्रांची एवन जोडी अर्थात राहुल चव्हाण सर आणि महेश धुळे सर अर्थात मॅडी सर यांच्याकरिता 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. थँक्यू सो मच. तर या ठिकाणी माझा स्पेल इथे समाप्त झालेला आहे कॉमेंट्रीचा. आज मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच दिलीपजी बैकर साहेब आणि आमचे सहकारी समालोचक राहुलजी चव्हाण सर. थँक्यू सो मच. धन्यवाद अजयजी घरस सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. आणि आता मंचावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय राजेंद्रदादा धुळे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार दिलीपदादा बैकर यांना विनंती करेन की आपण दादांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हा यथोचित मान सन्मान श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवलीच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ मानकिवली गावाच्या वतीनं हा विशेष सन्मान होतोय. दिलीपदादा बैकर आगरी समाज उन्नती मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे ते उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. या सन्मान अगदी आपण पाहतोय मंचावरती आदरणीय श्रीधरदादा धुळे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे विद्यमान अध्यक्ष यांच्या ठिकाणी सन्मान होईल. दिलीपदादा बैकर यांच्या शुभ हस्ते हाही सन्मान या ठिकाणी आपण पाहतो मंचावरती होत असताना. यानंतर यापुढील सत्कार मूर्ती आमचे आणखीन एक बदलापूरचे जुने जाणते समालोचक वैसप करवई अर्थातच सुनील आप्पा भगत यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. यानंतर आमचे अगदी आपण पाहतोय करवई गावचे उद्योजक आणि मंगळवार मार्केटचे अध्यक्ष अंकुजी भालेराव यांच्या ठिकाणी सन्मान केला जाईल. या आपण या ठिकाणी विशेष सन्मान करू. या ठिकाणी हा विशेष सन्मान होतोय. या सन्मान भोज संघ मैदानावरती खेळतोय आणि भोज संघ जर विजय झाला या मॅच मध्ये तर अमोल धुळे आणि संजय गिरी यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. धन्यवाद. थँक्यू सो मच अजयजी गरज सर, ज्यांचा आवाज नुकताच ऐकला आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करू, ज्यांचा आजच्या रात्रीमध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळाला. खास करून भिवंडी विभागातून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमचे साथी समालोचक यांचाही सन्मान आपण करू. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार दिलीपदादा बैकर यांच्या शुभ हस्ते आणि कवनेन भाई बुबेरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करू. या कवनेनजी आपलाही सन्मान केला जाईल. बाश देखील अत्यंत सुंदर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 23 बॉल आता 19 23 बॉल आणि आता 59 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहतोय षटक क्रमांक या ठिकाणी कवनेनजी बुबेरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. डॉट बॉल आलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी राहुल भोईर आमच्या समवेत जॉईंट होतात. आपण या ठिकाणी शेअर करू, हरकत नाही आहे. 22 बॉल 59 धावसंख्येचं लक्ष्य आदर्श वांगणी संघ मैदानावरती खेळतीय. हो यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे.
लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चालला, एक टप्पा घेत सीमा पार. चेंडू पडला नंतर मात्र थांबणार नाहीये आणि आता बॉल सीमा पार जाईल. आदर्श बांगणी संघासाठी आलेला हा पहिला चौकार. मध्ये विजयाकरिता टार्गेट 60चं टार्गेट आहे मॅडी. एकूण बघतो आपण आणि अशीच बॅटिंग केली तर या मॅचमध्ये जरूर कमबॅक आणि तुम्हाला पाहायला मिळते ट्रॉफ्या. सुंदर अशी संकल्पना आहे. सिरीजसाठी एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते टेलिव्हिजन सेटवरती. लगेचच कमबॅक आला डॉट बॉल. नक्कीच आपण पाहिलं राहुल सर, जी ट्रॉफी तुम्ही पाहताय WTC या स्पर्धेमध्ये आपण इंटरनॅशनल लेवलला जी ट्रॉफी पाहिलेली आहे आणि तसंच काहीतरी या ठिकाणी आयोजन करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह विशाल भारतीला आपण पाहतो, चांगली गोलंदाजी केली आहे. सध्या आपण पाहिलं तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग विशाल भारतीने केली. 39 धावांची इनिंग त्याने साकारली आहे आणि संघाला या ठिकाणी चांगली इन्व्हेस्टमेंट त्यांनी पहिल्या सत्रामध्ये करून दिली आहे. व यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला वॉर स्ट्रोक क्षेत्ररक्षक येतील, परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर आणखीन एक दर्जेदार सनसनीत आदर्श बांगणी टीमला मिळतील या 4 धावा. डॉट पाहायला मला मॅडी सर, या मॅच मध्ये जरूर अशीच फटकेबाजी करावी लागेल. 60चं टार्गेट आहे आणि विशाल भारतीने इम्प्रेस केलं. मग बॅटिंग असेल अथवा बॉलिंग असेल, दोन्ही फॉर्मॅटमध्ये मध्ये सध्या आदर्श वांगणी देखील जरूर प्रयत्न करेल. 18 मध्ये 51 करायचे आहेत. मॅच जरूर चांगली रंगेल. मग पहिल्या विकेट करिता भागीदारी खूप महत्वाची इम्पॉर्टंट असणार या मॅच मध्ये. नक्कीच आपण पाहतोय भलं मोठं टार्गेट असल्यानंतर आपण पाहतोय भागीदारी इम्पॉर्टंट आहे आणि आता मैदानावरती तसा खेळ सुद्धा पाहायला मिळालाय या 2 खेळाडूंचा. जोपर्यंत तेजस पडवळ आणि त्याच्या साथीनं रोहन मैदानावरती आहे तोपर्यंत धावांचा या ठिकाणी पाठलाग करण्याचा प्रयत्न पुरेपूर पाहायला मिळणार आहे. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं आपण कौतुक करू. हे विहंगम दृश्य तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचं क्रिकेट डेव्हलप होण्यामागचं राहुल सर कारण आहे. कारण श्रीधरजी धुळे असतील जे अध्यक्ष, यानंतर दिलीपदादा बैकर उपाध्यक्ष, अगदी आपण पाहतोय संपूर्ण टीम मॅनेजमेंट या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हा एक चांगला प्लॅटफॉर्म वांगणी बदलापूरच्या संघांना देण्यात आलेला आहे. जरूर या स्पर्धेची चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळते. आपण बघितलं एवढ्या वर्षापासून ही स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये आपण बघितली. मात्र रजनी क्रिकेट एक वेगळी संकल्पना आणि खरी तर बहुचर्चित आता मात्र ही स्पर्धा आहे. प्रत्येक ठिकाणी चर्चा स्पर्धेची पाहायला मिळते. काल देखील बरेचसे व्ह्यूअर्स होते आपल्यासोबत जॉईन. काल रात्रीपासूनच सेकंड ओव्हरला सुरुवात, चांगला चेंडू फुलर लेनचा ऑन साईड बॅटना फटका खेळलेट डीप मध्ये प्रोटेक्शन सेकंडचा कॉल असतो. वेळ रनआउटची इकडनं संधी होती. मग वेगानं 2 धावा. पडवलला माहिती या मॅच मध्ये इकडनं आक्रमण करावं लागेल, थांबावं लागेल, संयमानं क्रिकेट खेळावं लागेल आणि तसाच का प्रयत्न आता सुरू झाला. 17 चेंडू शिल्लक आहे, 49 धावेची गरज आहे. 11 धावा आपल्याला धावपालकावरती पाहायला मिळतात. 60चं चेस या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच 2 टीम मध्ये रंगते. 17 बॉल आता 49 धावांची गरज आहे. तेजस पडवलला माहिती आहे, नुकताच आपण पाहतोय या सीझन मध्ये पहिली ड्रीम बाईक त्याला मिळालेली आहे आणि आता लेफ्ट हँडर बॅट्समन ऑन स्ट्राईक. ओ लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने आपण पाहतो डॉट बॉल या ठिकाणी गोलंदाज करत असताना, कारण जास्तीत जास्त डॉट पर्सेंटेज राहुल सर या मॅच मध्ये वाढवले ना तर दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न टीम ओम कुंडेश्वर भोज करते या मॅच मध्ये. जरूर विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. टप्पा चांगला, व्हेरिएशन चांगलं आणि प्रथमेश कडे बघा आपण ती लेंथ त्याची आपल्याला पाहायला मिळते. जास्त चेंडू वेगान टाकण्याचा प्रयत्न नाहीये. विकेट टू विकेट बॉलिंग होते. मॅच मोठी या मॅच मध्ये बघतो आपण 60चं टार्गेट आहे. 1-2 चेंडू आपण जर डॉट हटाले तर मॅच मध्ये जास्त कमबॅक होऊ शकेल. त्या अनुषंगाने भोज टीमची बॉलिंग चांगली पाहायला मिळते आपल्याला. 16 बॉल 49ची गरज. ओ शॉट ऑफ लेन, त्याला लवकर पिक केलंय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, खेचून मारलेला फटका आपण पाहतोय तेजस पडवलच्या बॅट मधून. एक बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. करत होतो ती जरूर पुढे देखील कंटिन्यू करू. या ओव्हर नंतर ते देखील त्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. हा तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. संघाचे एकूण धावसंख्या बघतो आपण 17 धावा आहेत. नेक्स्ट बॉल, वेगवान चेंडू, वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न जरूर. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही. याच्या अगोदरची लेन थोडीशी पुढे होती, आता मागे ठेवली. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल.
सुपर बॉलिंग चांगली लेंथ समोर ठेवलं बघा बॅटरच्या आणि बॅटरला बीट करत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. इक्वेशन आता वाढत चाललेल्या मॅच मध्ये बघतो आपण 17 धावा धावपलकावरती 60 आहे आणि आतापर्यंत बघतो आपण 14 मध्ये अजून 43 करायच्यात. लांब आहे सामना, मग आता आदर्श वांगणी संघ कमबॅक करू शकेल. यावेळेस आपण पाहतो लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहतो गुडलेंथ वरून थोडासा टेक ऑफ झाला आणि कुठेतरी अगदी आपण पाहतो या ठिकाणी अचंबित करून हा चेंडू बॅटरला चाललाय एसटी रक्षकाकडे. स्पॉटकडे पाहत राहिले तेजस पडवल. अगदी आपण पाहतो डॉट बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता, आता मात्र प्रेशर क्रिएट करते. 13 बॉल 43 ची गरज. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस आपण पाहतो कबाच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक पाठमोर स्थितीमध्ये अडवण्याचा प्रयत्न करतात, तिथे बॅकअप मिळालाय. फक्त एकच धाव मिळेल. सिंगल डबल ने आता राहुल सर या मॅच मध्ये काही होणार नाहीये. इक्के दुक्के से अभी कुछ होने वाला नहीं है. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 42 धावेची गरज आहे मॅच मध्ये आपण बघतोय आणि स्पर्धा अप्रतिम बहुचर्चित आहे. मात्र त्याकरिता संघटना खूप महत्वाची आहे. पण बघतो श्रीधरजी धुले असतील, त्याच्यात आमचे दिलीपजी भैकर साहेब असेल, सगळी नक्कीच आपण बघतो असोसिएशनची जी कमिटी असेल त्याच्यामध्ये मागे देखील मी जेव्हा सुरुवातीलाच असोसिएशनची दरम्यान निर्मिती किंवा ओपनिंग तेव्हा मी स्वतः तिकडे उपस्थित होतो. त्याच्यामध्ये महेंद्र धुलेचा देखील उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. मॅनेजमेंट, कारण का संघटना जी आहे ती आपण बघतो आता रजिस्ट्रेशन झालेली आहे. या सगळ्या गोष्टी पेपरवर्क या सगळ्या गोष्टी आपण बघतो महेंद्रच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतात. वांगणी यांनी नक्कीच बदलापूरला एकत्र केलं आणि त्याच्यानंतर एक चांगली संकल्पना पाहायला मिळते. करत त्याचंही बरी योगदान आहे या संघटनेकर, त्याचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. नक्कीच आपण पाहिलं तर एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात जसा असतो ना, तसं मात्र या संघटनेच्या मागे आपण पाहतोय मोलाचा हात तो महेंद्र धुळेच आहे, जे मात्र संस्थापक आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. मॅचच्या दिशेने जाऊ. आता मॅच थोडीशी कठीण बनत चाललेली आहे. मॅचची क्रुशल मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल आता 42 धावांची गरज आहे. या खेळपट्टीवरती धावा होत आहेत. अक्षरशः आपण जर पाहिलं ना तर राहुल सर फलंदाजांसाठी आणि गोलंदाजांसाठी हे अनुकूल वातावरण आहे. खेळपट्टी सुद्धा कॉन्क्रीटची साथ देते प्रत्येक खेळाडूला. 12 बॉल 42 इक्वेशन. जरूर मॅच अजूनही बॅलन्स आहे. बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत पडवले तोपर्यंत शक्य आहे आदर्श वांगणीला. अजून त्यांचे स्वप्न असतील जरूर मॅच रंगेल. 12-42 चेजेसकरिता वेगवान चेंडू, लेंथ चांगला आहे, टप्पा चांगला आहे. व्हेरी गुड बॉलिंग. विकेट टू विकेट बघा, जास्त लेंथ जेव्हा पुढे ठेवली ना तेव्हा आपण बघतो ॲक्युरेट बॉलिंग झालेली आहे. विकेट टू विकेट तुम्हाला हा रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. टेलिव्हिजन सेटवरती सुंदर बॉलिंग. पुढे होता चेंडू बघा, लेंथ पुढे. जर इकडनं आपण मागे लेंथ ठेवली तर कोट्यापादा सिक्सर पाहायला मिळेल, पण तसं होत नाहीये. पुन्हा लेंथ पुढे बघा, चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. क्लासिकल बॉलिंग पाहायला मिळते, कारण का ही विकेट कॉन्क्रीटची मॅडी सर, इकडे मातीची विकेट नाहीये. तुम्ही लेंथ जर पुढे ठेवली व्हाईट यॉर्कर तर तुमची चांगली बॉलिंग होईल आणि तेच करत असताना योगेश षटकामध्ये चांगली बॉलिंग. सुपर. नक्कीच आपण पाहतो योगेश पाटीलचं कौतुक विशेष व्हायला हवं, कारण आता ते मेरिट नुसार गोलंदाजी करतात. यावेळेस फुल टॉस बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला बॉल चालला आणि आता इथे मिळते एक सिंगल धाव. तेजस पडवलला सुद्धा बांधून ठेवण्याचं काम या मॅच मध्ये करण्यात आलं. ओम कुंडेश्वर भोज संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय. सुरुवातीला धावा भरपूर चांगली पाहायला मिळाली. धावसंख्या अगदी धावांमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये धमाल पाहायला मिळाली. आता गोलंदाजीमध्ये कमाल करतायत हे गोलंदाज. जरूर चांगला उल्लेख केला तो. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. अगोदर चांगली धावसंख्या सेट केली आणि समोर एक चांगला संघ आदर्श वांगणी संघ म्हटलं की जरूर बहुचर्चित आणावे टेनिसभर क्रिकेटमध्ये आणि त्यांच्या आता माझा बहु संघाची दमदार आणि दर्जेदार कामगिरी आहे. राऊंड विकेटनं समोर जाधवचा अप्रतिम शॉट, धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू साईड स्क्रीनच्या दिशेनं, हा सिक्सर. षटकार आला रोहनच्या बॅटमधून. 8 बॉल 35 धावांचं इक्वेशन शिल्लक आहे. राहुल सर, आपण आदर्श बांगडी या संघाची चर्चा करत होतो. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे. अगदी मागच्याच आठवड्यामध्ये आपण कानोरची एक स्पर्धा पाहिली असेल, स्वाभिमान चषक कानोर. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अत्यंत सुंदर आयोजन करण्यात आलं होतं. ती स्पर्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने कॅन्सरग्रस्तांसाठी होती आणि अंतिम विजेता संघ आदर्श बांगडी होता. संपूर्ण जी रक्कम ज्यांना मिळाली ना प्रथम क्रमांकासाठी, ती संपूर्ण त्यांना डोनेट करण्यात आलेली आहे. याचा उल्लेख आवर्जून व्हायला हवा. जरूर ही गोष्ट खूप चांगली आणि खूप चांगला तुम्ही उल्लेख देखील केला मॅडी सर, कारण का गरजेचं आहे. मदतीचा हात खूप गरजेचा आहे. आणि क्रिकेटर बघतो आपण आता ग्रामीणचे देखील क्रिकेटर बघतो आपण. ISPL सारख्या मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंट व्हायला लागलेल्या आहेत. IPL देखील होता ते आपण बघतो. यावेळेस या सीझन मध्ये जर आपण विचार केला तर बरेचसे क्रिकेटर सातत्यानं मोठ्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये खेळतात
आणि जरूर त्यांचा देखील एक प्रामाणिक प्रयत्न की आपला देखील छोटासा मदतीचा हात त्यांना लाभावा, त्याकरिता पूर्ण त्यांनी जी बक्षीस त्यांना मिळाली होती आर्थिक, ती सर्वच्या सर्व नक्कीच त्यांनी देखील डोनेट केली, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. मात्र मॅचचा पण जर इक्वेशन बघितलं 6 चेंडू शिल्लक, 33 धावेची गरज, भरपूर लांब आतापर्यंत हा संघ थांबला. त्याचं कारण झालेली चांगली बॉलिंग, विकेट टू विकेट बॉलिंग केली या देखील ओव्हरमध्ये योगेशनं. फक्त एक सिक्सर वगळला तर नक्कीच आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये हा योगायोग आहे. अगदी या इनिंग्स आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाने किफायतशीर गोलंदाजी केली आहे. पहिलं विशाल भारतीने 9 धाबा खर्च केला, त्यानंतर प्रथमेश देसलेने 9 धाबा खर्च केला आणि याही षटकामध्ये योगेश पाटीलने 9 धाबा खर्च केलेले आहेत. एकंदरीत 9ची सरासरी 27 धाबा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 6 बॉल 33 ची गरज. आक्रमणच करावं लागेल हे तुम्हाला आमचा कॉमेंट्री पॅनल पाहायला मिळेल. राहुल चव्हाण सर आहेत, मॅडी सर आहेत, तिकडे आमचे कुणाल सर काल होते, मच्छिंद्र सर राजा आज होते, योगेश पवार इन नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये, ज्याच्यात आमचे बाबूसा जगदीशजी पाटील सर आहेत, रोशन संते सर आहेत आणि समीरजी सोमने. या पहिल्या रात्रीमध्ये जरूर या पण आवाज ऐकली, अजून येणाऱ्या नक्कीच 2 रात्रीमध्ये आपल्याला त्यांचा देखील आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. चांगली जरूर राहुलजी चव्हाण यांनी देखील खरं तर चांगल्या प्रकारे ही सगळी मॅनेजमेंट केलेली आहे. मग टीम्स असतील अथवा ॲज अ कॉमेंटेटर असतील, माहिती सर जरूर स्पर्धा तुम्ही किती मोठी ऑर्गनाईज करा, तुमची स्पर्धा बहुचर्चित इथनं विकेट मिळेल. बहुचर्चित जेव्हा होते तेव्हा तुमची चांगली कॉमेंट्री किंवा चांगले अंपायर्स, टेलिकास्ट, DJ मास्टर, या सगळ्या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. आणि हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. योग्य निर्णय अंपायरचा देखील LBWची विकेट मिळते आणि या मॅचमध्ये आता जरूर ऑल इज वेल. व्हॅलेट चेंडू 5 टाकले तर सामना हा जिंकू शकेल मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या बोस संघ. 5 बॉल तर 32 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. अगदी आपण पाहतो एका चेंडूमध्ये 14 धावा सुद्धा या क्रीडानगरीमध्ये झालेले आहेत आणि तो इतिहास या क्रीडानगरीचा. आता 5 बॉल 32 ची गरज आहे. जर एखादा चमत्कार या मॅच मध्ये झाला तर नक्कीच या मॅच मध्ये आदर्श बांगणी सुद्धा राहुल सर कमबॅक करू शकते. जरूर इकडनं काहीशा बघतो आपण, जर चेंडू खराब जर हाताळले गेले तर कमबॅक होऊ शकेल. मात्र क्रिकेट आहे सध्या भुज टीमला त्याची आवश्यकता नाही. यावेळेचा फटका चांगला आहे, तिकडे फिल्डर देखील नाही, फ्लॅटेड शॉट, रन्स देखील बघूया इकडनं किती मिळतील, 4 की 6 आला सिक्सर. जबरदस्त हा फटका आपल्याला पाहायला मिळाला, रेंज मध्ये होता बरोबर आणि या अप्रतिम शॉट हाय बॅकलिपनं खेळले. मॅच अजून आपण म्हणू शकतो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होतं, 1 मध्ये 10, 1 मध्ये 11, 12, 18 देखील झालेले आहेत. एका 6 बॉलमध्ये 1 धाव देखील झाले नाही. क्रिकेट आहे, 6 बॉलमध्ये 60 देखील झालेले आहेत. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. 4-26 ची गरज. नेक्स्ट बॉल, अजून एक फटका दमदार खेळले, डीप मध्ये फिल्डर फक्त बघत राहतील, चेंडू त्यांना बीट करत चालला देखील. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. दिलीप शेठ बैकर यांचं जरूर गुणगान गात असताना मग कुठला क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र, शिक्षण असेल किंवा क्रिकेट असेल, प्रत्येकी विभागामध्ये सातत्यानं त्यांचं भरीव योगदान. आणि ही सीझन तर काहीतरी वेगळीच आहे, डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट दिलीप बैकर साहेबांच्या माध्यमातून. अजून एक काय फटकाय, काय फटकाय, जबरदस्त शॉट, नो बॉल, अंपायर सिग्नल नो बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट जरूर आपल्याला मॅडिसर पाहायला मिळेल. मी मगाशीच बोललो तर क्रिकेट हे काही करू शकतं आणि इकडं काही झालेलं आहे, कारण का क्रिकेट आणि राजकारण कधी बदलेल रंग हे सांगता येणार नाहीये. मात्र इकडं मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये पुन्हा एकदा टीस आलेला आहे. आता 3 मध्ये करायचे 13, आएगा असली मजा. आपण पाहतो मैदानावरती अखिलेश खेळतो आणि मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा त्याने वाजवली आहे. नो बॉल तर आलाय. धावसंख्या धावफलकावरती आता पुढे सरकते, 47 धावा, 3 बॉल 13चं समीकरण आहे. आता या मॅच मध्ये राहुल सर कोण कोणाची 3-13 उडवेल हे आपल्याला पाहायचंय ना. जरूर या मॅच मध्ये ज्या गोष्टीचा आपण चर्चा केली मॅडी सर की मॅच शेवटपर्यंत रंगतदार व्हायला पाहिजे होती, असं वाटलं काही क्षणाला की हा सामना सहजरित्या बोल संघ घेऊन जाईल.
आता क्रिकेटमध्ये कुठलीच गोष्ट इझी नाहीये. इकडं आता संघर्ष सुरू झालेला आहे. एखादा आता मात्र मोठा फटका आला तर मॅच डेंजर झोन मध्ये जाऊ शकते. 3-13 फ्रीटचा बॉल. अजून एक फटका विथ खेळत तिकडे फिल्डर आहेत त्यांचा झेल पुन्हा चुकलाय. झेल देखील ड्रॉप सेकंडचा कॉल आणि पाहता पाहता बघतो आपण 2 धावा कंप्लीट झालेला आहेत. हा जरूर होता फुल टॉस, त्याच्यावरती फुल टोल येणं गरजेचं होतं, महत्वाचं होता सिक्सर. स्वतः तिकडे बघतो आपण बॅटर देखील नाराज आहे. मात्र मॅच अजूनही ऑन आहे. येणाऱ्या 2 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरिता 11 धावेची गरज आहे. कदाचित चेसिंगचा जो नियम आहे तो या स्पर्धेमध्ये असावा की आय थिंक सुपर ओव्हरला जास्त महत्व आहे. 1-4 1-6 मॅच सुपर ओव्हर मध्ये. सुपर ओव्हर करता आपल्याकडे भरपूर वेळ आहे. मात्र ती मॅच तशी होईल का? 2 चेंडू 11ची गरज आहे. रंगतदार मॅच. एक मोठा फटका 1-4 जरी येतोय तरी आपल्याला मॅच शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. जबरदस्त हा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 टीम मध्ये. पुन्हा खराब चेंडू होता की काय नाही त्याच्यावरती देखील मोठा फटका आला नाहीये. यस चेक करायचे. जाऊया आपण टीव्ही एम्पायर कडे. हा चेंडू लीगल आहे की नो बॉल आहे त्याकरिता तिसरं पंच. काय मात्र मॅच पाहायला मिळते. आजच्या रात्रीतील आजच्या रजनीतील शेवटची मॅच ती प्रेक्षकाने पाहायला मिळते आपल्याला. प्रेक्षक देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने आहेत. भोजगावचे रहिवासी सहजरित्या त्यांना वाटलं की आरामात आपण झोपूया. लीगल आहे चेंडू. आता झोप लागेल जरूर. मात्र फायनली विकेट मिळालेली आहे आणि आता हा सामना जरूर टीम बोच्या बाजूने असेल. हाही चेंडू कदाचित मॅडिसर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. मात्र थोडासा चेंडू आपण बघतो खाली राहिला, डीप होता, समोर नव्हता. त्याचंच कारण चेंडू बघतो आपण जास्त त्याच्यामध्ये आपल्याला गती कमी पाहायला मिळाली. त्याचंच कारण विकेट मिळते. कारण आम्ही देखील मागच्या 5-6 वर्षापासून क्रिकेट टुर्नामेंटमध्ये जोडले जातोय. दिलीपजी बैकर साहेबांचं एक वेगळं संकल्पना असतं आणि यंदाही बघतो आपण ही स्पर्धा. आता मात्र रजनी क्रिकेट प्रत्येकी टीम बऱ्याचशा टीम वेटिंगला आहेत. कारण का बऱ्याचशा टीमचे कॉन्टॅक्ट की आम्हाला देखील स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. मात्र टीम आम्ही जेवढ्या सांगितले होत्या त्याच तेवढ्याच टीम खेळवल्या. मात्र नेक्स्ट इयर नक्की सगळ्या टीमचा आम्ही विचार करू. 1 चेंडू 11ची गरज. नवीन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये ओम देशमुख. एक व्हॅलेट चेंडू. विजय तर निश्चित आहे भोज संघाचा. हा चेंडू अजूनही संपेना. व्हाईट बॉल. उद्याच्या तुम्हाला मॅचेस पाहायला मिळतील. पहिला सामना जांतराजा शिल्डच्या अगेन्स्ट आपल्याला इनगाव संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा निवाली पडाच्या अगेन्स्ट पडले गाव येतोय. गोरेवाच्या अगेन्स्ट चांदई येते. उसरगडच्या अगेन्स्ट संघ आपल्याला मोहाची वाडी खेळताना पाहिलं. त्याच्यानंतर वाडेकर फिरकीचा माहेरघर मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या अगेन्स्ट देखील टीम इन ऍक्शन आपल्याला उद्या कल्याण डोंबिवली श्री मलंगरचा क्रिकेट पाहायला मिळेल. आणि इकडे बघतो आपण हा सामना आजचा जिंकलेल्या मैदानाच्या आतमध्ये भोजनं बघा. वाडेकरच्या अगेन्स्ट आपल्याला टायगर संघ इन ऍक्शन. सागर पाटीलच्या अगेन्स्ट सिद्धू पाटीलच्या आपल्याला लढत पाहायला मिळेल. तिकडे उसळगर संघ विशेष उसळगर विशाल मात्रेचा आहे. तिकडे गोरेगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन. श्री 11 मोहाच्या वाडीच्या अगेन्स्ट अमर चव्हाणचा संघ. त्याच्या नावामध्ये गोरेगाव संघ फ्रेंड्स ट्रॉफी जे आयोजन करते त्यांचा नक्की संघ फेजलच्या अगेन्स्ट आपल्याला संघ चांदईमध्ये वैभव नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. पडलेगावच्या अगेन्स्ट तिकडे आपण बघू शकाल जरूर नेवाई पाडा. चांगल्या मॅचेस आहेत आणि आजची ही मॅच आणि आजचा नक्कीच जो होता शेड्यूल वेळापत्रक आपण कंप्लीट केलंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच केवळ असणार आहे विशाल भारती ज्याने केल्या रन्स आपल्या टीम करिता 59 बॉल मध्ये महत्वपूर्ण त्याची इनिंग पाहायला मिळाली. जाऊया आपण पोस्ट मॅच मॅन ऑफ द मॅच च्या दिशेनं. आमचे तिकडे मॉनिटर आहेत राहुल चव्हाण. चला या विशाल भारती मॅन ऑफ द मॅच आपण देऊ. आणि आता 39 धावांची बहारदार इनिंग ज्याने साकारली आहे. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणत असो की सरडासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आता अगदी आपण पाहतोय ज्या नो बॉलने हा सामना टर्न सुद्धा केला होता. संधी होती आदर्श बांगणी संघाकडे परंतु पुनश्च एकदा सामना खेचून आणलाय टीम ओम कोंडेश्वर भोज संघ आणि विशाल भारती. आपण या बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे अध्यक्ष श्रीधर दादा धुळे, माजी नगरसेवक राजेंद्र दादा धुळे आणि
अगदी आपण पाहतो आमचे नामांकित उद्योजक अंकुजी भालेराव आणि आमचे बंगलवार मार्केटचे अध्यक्ष या आपण साहेब आपल्या शुभास्ते देऊया मॅन ऑफ द मॅच, कारण 3 पारितोषिक आहेत. आकर्षक कॅप, स्पोर्ट्स गॉगल, अगदी आपण पाहतो 70 स्पोर्ट्सच्या वतीने कॅप, शशिकांत लोंगले, देविदाजी भगत, चेतनजी भगत यांच्या वतीने कॅप, या ठिकाणी शंकर विशे, रुई ऑप्टिशियन यांच्या वतीने स्पोर्ट्स गॉगल आणि व्यवस्थापन समितीच्या वतीने आकर्षक ट्रॉफी देऊन विशाल भारतीला केलं जात आहे सन्मानित. सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार. आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी या स्पर्धेवरती प्रेम केलेले, उद्या सुद्धा याच मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहाल अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा करतोय. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की घरी जाताना आपण सुरक्षित जा, कारण घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे. या सन्माननीय राहुलजी भोईर ज्यांचा आवाज आपण आजच्या रात्रीमध्ये ऐकलाय त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. दिलीप दादा भाईकरांना विनंती राहील की आपल्या शुभास्ते आपण राहुल भोईर यांना सुद्धा सन्मानित करावं. बैलगाडा क्षेत्रामध्ये एक नामवंत समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे, सध्या आपण पाहतोय आता आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी आपला आवाज या स्पर्धेसाठी दिला, बहुमूल्य वेळ आपल्याला दिला, ते आमचे राहुलजी भोईर यांचा विशेष सन्मान होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय सर्व प्रेक्षकांचा पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. उद्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आजची या ठिकाणी दिवस रात्र संपन्न झाली आहे असं मी आदरणीय दिलीप दादा भईकर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आणि श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली, ग्रामस्थ मंडळ माणिकुली यांच्या वतीनं सर्वांचा विशेष आभार मानतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.